रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय नाव माऊली तुमचं? योगेश लागे. योगेश लागे पिंपरद. सावळेश्वर येथून हरिभक्त पारायण किसन बापू ठाकूर बुवा यांची दिंडी जवळपास तुमचे 42 ते 43 वर्षापासून तुमच्या इथं येत आहे. थोडीशी किसन बापू महाराज ठाकूर यांच्या दिंडीबद्दल थोडीशी माहिती द्याल का? हो. सांगा सर तुमचं नाव. मी योगेश लागे पिंपरद येथून. आमच्या वडिलांच्या पूर्वीपासून आम्ही जवळजवळ 40-42 वर्ष झाले किसन बापू महाराजांची पालखी दिंडी आमच्या इथं विरत येत आहे. आम्ही त्यांची मनभाव सेवा वगैरे करत आहे. जवळजवळ 40-42 वर्ष झाले. आमचे वडील कैलासवासी रमेश लागे पिंपरद हे जवळजवळ आमच्या जन्मापासून ते यांना सेवा देत आहेत आणि त्याच्यानंतरही सुद्धा आम्ही आता त्यांच्या विरत सेवा वगैरे करत आहे. म्हणजे वडील गेले तेव्हापासून त्याच्यानंतर तुम्ही सेवा देता? हो. आम्ही जोपर्यंत म्हणजे लहान होतो म्हणजे आमच्या जन्मापासून तुम्ही जन्माच्या अगोदरपासून ही आजपर्यंत अन्नदान सेवा चालू आहे? अखंडपणे चालू आहे आणि पुढे पण चालू राहणार. परंतु माऊली 42-43 वर्षापासून तुम्ही जे माऊलीची सेवा करता, किसन बुवा ठाकूर बुवा महाराज यांच्या दिंडीच्या सर्व लोकांना वारकऱ्यांना तुम्ही अन्नदान करता, त्याच्यापासून तुम्हाला आतापर्यंत काय फलित प्राप्त झालं? फलित म्हणजे अजूनपर्यंत आतापर्यंत ईश्वराच्या आपल्याला काही कमी पडलं नाही आणि इथूनही पडणार नाही आणि आम्ही इथून पुढे सुद्धा अशी सेवा अखंडपणे करत राहू. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली ही ठाकूर बुवा महाराज यांची दिंडी आपल्याकडं किती वर्षापासून येत आहे? तर ठाकूरबुवा महाराजांची दिंडी ही आमच्याकडं 43 वर्षापासून येत आहे. 43 वर्ष झाले? हो. बरं. वा थँक्यू साहेब. आपण कोण्या विभागामध्ये होते? मी स्टेट बँकेत कामाला होतो. स्टेट बँकेत होते आणि 43 वर्षापासून तुम्ही अखंड आतापर्यंत तुम्ही त्यांची अन्नदान हे सेवा करत आहात. हो साहेब. याच्यामध्ये आपल्याला काय प्राप्त झालं साहेब? आपण म्हणतो ना परमेश्वर म्हणजे मंदिरात आहे, ठीक आहे मंदिरात आहे, पण तसा तो ॲक्च्युली माणसासुद्धा आहे. ॲक्च्युली जेवढं तुम्ही लोकांच्याला अन्नदान करा. आज माऊलीची पालखी इथे आली. आता वास्तविक माऊली इकडं दर्शन घ्यायला मला जायला वेळ नाही, परंतु ह्या दिंडीत, या ठाकूरबाबांच्या दिंडीत ज्या लोकांना अन्नदान केलं आणि तिथंच मला ॲक्च्युली माऊलीचं दर्शन झालं, तिथंच मला पांडुरंगाची भेट झाली, ही माझी भावना आहे. आणि याच्यामुळं खरोखरच आता सांगायचं झालं तर जेवढं तुम्ही लोकांच्या उपयोगी पडाल किंवा असं जी आता महाराजांची जी पालखी आहे, दिंडी आहे, दिंडीला तुम्ही अन्नदान केल्यानंतर तुम्हाला जे सुख समाधान जे मिळतं त्याचा मला ॲक्च्युली फार अभिमान वाटतो. माणसाला प्रत्येकाला आयुष्यात संकट येतच, संकटाशिवाय कोणी माणूस नसतो, परंतु संकटाचं निवारण हे परमेश्वर करतो आणि हे आपल्या दिंडीमुळं मला ते साध्य झालं. आणि ही ॲक्च्युली ही माझी खरोखरच मनापासून भावना आहे. आणि मी खरोखर सांगू दरवर्षी मी दिंडी महाराजांची, ठाकूर महाराजांची कधी येईल हिची अशी वाट बघत असतो आणि माझ्या मनात मी फार उत्स्फूर्त होतो. आणि माझ्या आयुष्यात आलेली संकटं, भयंकर संकट आली, परंतु निव्वळ ह्या गोष्टीमुळं माझी संकटं सगळी परमेश्वराने पांडुरंगाने दूर गेली आणि मी आज व्यवस्थित सुखात आहे.